जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुप्रीम कोर्टाने कार्यरत शिक्षकांना जे काही टीईटी पास करणं मॅन्डेटरी केलेलं आहे त्या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। आता कशामुळे दाखल करण्यात आलेली आहे, त्याची हेअरिंग नेमकी काय आहे, कधी होणार आहे आणि इतर जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भामधल्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, सगळी गोष्ट तपशीलवार पद्धतीने पाहण्याच्या पूर्वी आपण जर या ठिकाणी महा टीईटीची तयारी करत असाल, जसं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की टीईटी पास करणं मॅन्डेटरी आहे, तर त्या धर्तीवरती तुम्हाला जर का टीईटीची परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला टीईटीचा पेपर 1 असेल, टीईटीचा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले जे काही सब्जेक्ट्स आहेत डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवणे जाणार आहे। त्याच्यासोबतच PDF नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल किंवा जे व्हिडिओज आहेत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहणे असेल, अनलिमिटेड वेळेस पाहणे असेल, अशा बऱ्याचशा सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। आणि आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म म्हणजे मास्टर टीचर हा प्लॅटफॉर्म। तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटीची परीक्षा पास करून देता येऊ शकेल। बघा, तुम्हाला या ठिकाणी जे आहे जी रिव्ह्यू पिटिशन आहे त्याचा तपशील दिसत आहे। बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टानं जो काही जजमेंट दिला होता तो जजमेंट या ठिकाणी अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या अगेन्स्टमध्ये जी आहे ही केस होती। त्याला जे आहे त्याचा नंबर वगैरे आपण या ठिकाणी पाहत असाल, हा त्याचा तपशील आहे, हे त्यांचे केस नंबर आहे, CNR नंबर आहे आणि प्रेझेंट लिस्ट देखील देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय आहे की स्टेटस तर याचं पेंडिंग आहे, परंतु या पिटिशनची जी पुढील सुनावणी होणार आहे 16/9/2025 ला म्हणजे 16 सप्टेंबर रोजी या संदर्भामध्ये जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आता या सुनावणीमध्ये नेमकं जे काही होईल ते कदाचित जे आहे फायनल भविष्य असणार आहे त्या जजमेंटच्या संदर्भामध्ये। आणि जसं की आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की तो सुप्रीम कोर्टाचा जो काही जजमेंट आहे ज्या पद्धतीने आलेला आहे, हा जजमेंट जे की सिव्हिल अपील नंबर 1385 आहे /2025, यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी जो मुद्दा सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्शियल आहे किंवा ज्याचा फटका सगळ्यात जास्त उमेदवारांना बसतो आहे तो म्हणजे हा पॉईंट नंबर 217। या पॉईंट नंबर 217च्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे शिक्षक या ठिकाणी इन सर्व्हिस आहेत त्या शिक्षकांना आपली सर्व्हिस कंटिन्यू ठेवण्याकरिता येत्या 2 वर्षामध्ये टीईटी क्वालिफाय करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना जॉब या ठिकाणी क्विट करावा लागणार आहे, हे असं सांगितलेलं आहे। आणि याच्यामध्ये फक्त एक गोष्ट त्यांनी थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे की ज्या शिक्षकांची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा कमी कालावधीची शिल्लक राहिलेली असेल अशा शिक्षकांना या नियमामधून सूट दिली जाऊ शकते। आता खऱ्या अर्थानं काय आहे, या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा एक गॅझेट म्हणा, अध्यादेश म्हणा, ते येणं अपेक्षित आहे। ते आल्याच्या नंतर आणखीन जे काही थोडीशी शंका कुशंका मार्केटमध्ये सोशल मीडियावर चालू आहे ती शंका कुशंका देखील या ठिकाणी संपून जाईल। कारण यामधून बऱ्याच जणांना असा अर्थ अभिप्रेत देखील होतो आहे की जो RT ॲक्ट आल्यानंतर म्हणजे साधारणपणाने 2010च्या नंतर जॉईन असलेल्या शिक्षकांना कंपल्सरी, परंतु त्याच्या पूर्वीच्या शिक्षकांना कंपल्सरी नाही, परंतु त्यांना जर प्रमोशन घ्यायचं असेल तर त्यांना प्रमोशन करिता कंपल्सरी असेल, असा देखील मार्केटमध्ये सध्या जे आहे चर्चा आपल्याला रंगताना दिसत आहे। आता त्यावरती स्टेट गव्हर्नमेंट आपल्या अध्यादेशामध्ये किंवा आपल्या गॅझेटमध्ये एक्झॅक्टली काय निर्णय घेतं तो निर्णय पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे। परंतु एक गोष्ट तर कन्फर्म आहे, जर का आपल्याला या ठिकाणी प्रमोशन हवं असेल तर अशा कंडिशनला जे आहे 100% तुम्हाला टीईटी या ठिकाणी लागणारच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपली जॉईनिंग कधीची पण असू द्या, आपली जॉईनिंग
कधीची पण असू द्या, जुनी असेल नवीन असेल काहीही फरक पडत नाहीये. प्रमोशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे आणि ती क्वालिफाय करून घ्यावी लागणार आहे. आता त्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं की टीईटीची परीक्षेचा थोडासा आढावा जर घेतला तर मित्रांनो फार जास्त घाबरण्यासारखं देखील त्याच्यामध्ये काही नाहीये. जर आपण या ठिकाणी टीईटीचा पेपर 1 बघितला तर हा साधारणपणाने 150 मार्कांचा असतो, 150 मार्क्स. आता या 150 मार्कांपैकी आपली नियुक्ती जर ओपन मधून झालेली असेल तर आपल्याला या 150 पैकी 90 मार्क्स मिनिमम ऍटलिस्ट घ्यावे लागतील. आणि त्याच्याशिवाय आपली कोणती जरी कॅटेगरी असेल, ठीक आहे, कोणती जरी कॅटेगरी असेल तर मिनिमम आपल्याला 82 मार्क्स घ्यावे लागतील. 82 मार्क्स तरी आपल्याला पासिंग करिता घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपण क्वालिफाय होऊन जाऊ. आता याच्यामध्ये देखील जर आपण या ठिकाणी 1 ते 5 ला असाल तर तुम्हाला पेपर 1 लागेल, पेपर 1. आणि 6 ते 8 या वर्गाला जे आहे विषय शिक्षक असाल तर विषय शिक्षकांना या ठिकाणी जे आहे पेपर 2 पास करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, 150 मार्कांचं राहतं आणि या 150 मार्कांमध्ये जे आहे 5 विषय असतात, 5 विषय, ठीक आहे, 5 विषय. त्याच्यामध्ये 2 लँग्वेजेस असतील. 2 लँग्वेज मध्ये जर आपण मराठी माध्यमाचे असाल तर मग मराठी आपल्याला एक कंपल्सरी असते. त्यानंतर इंग्लिश एक कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी मानसशास्त्र राहील. मानसशास्त्राच्या नंतर जे आहे गणित कंपल्सरी आहे आणि त्यानंतर EVS एन्व्हायरमेंटल सायन्स, हे 5 विषय असतील आणि हे 5ही विषय 30 मार्कांना असणार आहे. असे मार्क या ठिकाणी जे आहे 150 आपल्याला विचारले जातात. आणि पेपर हा ऑफलाईन असतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत तो घेतला जातो. आणि यामध्ये एक गोष्ट ही देखील आहे की एकेका विषयामध्ये आपल्याला किती मार्क घ्यायचे त्याचं बंधन नाहीये. हे सगळे विषय मिळून जरी आपण 90 घेतले, कोणत्या विषयामध्ये जास्त कोणत्यामध्ये कमी, तरी देखील चालून जातं. कॅटेगरीवाल्यांनी या ठिकाणी 82 मार्क घ्यावे लागेल. समजा एखादा उमेदवार ओपन कॅटेगरीचा आहे परंतु त्याला हॉरिझॉन्टल कॅटेगरी लागू आहे, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की दिव्यांग उमेदवार आहे, ओपन कॅटेगरीचा आहे परंतु दिव्यांग आहे, त्याला देखील या ठिकाणी 82 मार्क लागतील. त्याच्याच सोबतच जर समजा कोणी असं उमेदवार असेल की जो माजी सैनिक आहे तर माजी सैनिकांना केवळ याच्यामध्ये जे आहे 45% घेऊन पास करावं लागतं. हा त्याचा साधारणपणाने जे आहे जनरली नियम आहे. आता याची सुनावणी आहे 16 सप्टेंबरला होईल. परंतु मला असं वाटतं की आपण आपल्या परीने जे आहे तयारीला लागायला हरकत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे रिव्ह्यू पिटिशनचा निर्णय काहीही येऊ, आपण आपल्या परीने जे आहे टीईटी पास करण्याची तयारी ठेवायचीच आहे. कारण जर आपण उच्च गुणवत्ता प्रधान शिक्षक असाल तर मग आपल्याला पास करण्यावाचून जे आहे कोणीही थांबू शकत नाहीये. आपल्याला फक्त थोडंसं एक मार्ग सापडला पाहिजे की एक सिलेबस काय आहे, प्रिपरेशन कशी करायची. त्याकरिता हा एक प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर. या प्लॅटफॉर्मला आपण एकदा नक्की व्हिजिट करा. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती बरेचसे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे. डेमो लेक्चर बघा, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, या म्हणीप्रमाणे आपण पाहून घ्या. तुम्हाला निश्चितपणाने जे आहे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.